नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवणार आहोत आपण पत्तागोबीची वडी. तर ही वडी खायला एकदम कुरकुरीत अशी लागते, तसे टेस्टीही लागते आणि ही बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही ही पत्तागोबीची वडी जर करून बघितली तर नक्कीच छान होईल आणि खायलाही खूप छान लागेल. तसेच तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे सबस्क्राईबच्या पुढे बेल आयकॉनचे जे बटन असते त्यावरही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर इथे लागणार आहे आपल्याला पत्तागोबीसाठी साहित्य, पत्तागोबी आणि कोथिंबीर. तर इथे आपल्याला सुरुवातीला एक परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये खिसणी घेऊन आपल्याला हे पत्तागोबी खिसून घ्यायची आहे. तर इथं पत्तागोबीला ते देठ असलेलं जे असतं ते व्यवस्थित असं आपल्याला बत्ताईच्या साहाय्यानं काढून घ्यायचं आहे. ते मध्ये राहिल्याच्या नंतर आपले पत्तागोबी छान लागत नाही. त्यामुळे सुरुवातीला इथे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ती खिसणीच्या साहाय्याने ही पत्तागोबी व्यवस्थित अशी किस करून घ्यायची आहे, म्हणजे किसून घ्यायची आहे. तर इथं बघू शकतात की पत्तागोबी आपण छान अशी किसून घेत आहात. तर इथं बघू शकतात की आपण आपली पत्तागोबी एकदम अशी छान छोटी छोटी किस करून घेत आहोत. तर इथे आपल्याला बघू शकतात की इतके असे बारीक असे आपल्याला पत्तागोबी खिसून घ्यायची आहे. तुम्ही हातानं पण कट करू शकतात, पण एकदम छोटं असं ते कट होत नाही. त्यामुळे आपले पत्तागोबी मग खायला छान लागत नाही. त्यामुळं खिसणीच्या साहाय्यानेच तुम्हाला इथं ही पत्तागोबी खिसून घ्यायची आहे. तर इथं बघू शकतात की इथे तुम्हाला दिसत असलेल्या पत्तागोबीमध्ये खूप जास्त पाणी आहे आणि हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे एक छोटा बाऊल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पत्तागोबीमध्ये जे पाणी आहे ते व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता इथे किती जास्त असं पाणी निघत आहे. हे पाणी जर आपण तसंच ठेवलं तर आपली पत्तागोबीची वडी जी आहे ती छान बनणार नाही, खायला बी छान लागणार नाही. तर हे पाणी आपल्याला वेस्ट न करता झाडांना घालायचं आहे. त्यामुळे झाडं पण एकदम छान असे त्याची ग्रोथ होईल. तर इथे आता आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊलमध्ये जी आपण किसून घेतलेली पत्तागोबी आहे ती काढून घ्यायची आहे. तर इथे आपण पूर्ण पत्तागोबी काढून घेतल्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली होती आणि एकदम ती बारीक कट करून त्यामध्ये अगोदर सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे. ते व्यवस्थित मिक्स झालं की नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे यामध्ये. तसेच अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे. तर इथं एक तुम्हाला मी ट्रिक्स सांगणार आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी आणि नवीन आहे. इथे तुम्ही बघू शकतात की पास्त्याचा आपण मसाला घेतलेला आहे. तर हा मसाला जर तुम्ही ह्या पत्तागोबीच्या वडीमध्ये जर टाकला खूप जास्त त्या टेस्टी होतात. तसेच आपल्याला त्यामध्ये थोडासा चाट मसालाही घालायचा आहे. हे 2 मसाले जर तुम्ही त्यामध्ये घातले तर तुमच्या वड्याला नक्कीच एकदम छान अशा टेस्टी होतील. तर आता हे पूर्ण ह्याच्यामध्ये घातल्याच्यानंतर त्या सारणाला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडासा ओवा घेऊन हातावर असा क्रश करून त्यामध्ये टाकायचं आहे. तर इथं बघू शकतात की आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ एकदाच न टाकता हळूहळू जसं लागेल तसं आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तर इथे आपण थोडंसं बेसन पीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की छान आता आपलं बेसन पीठ मिक्स होत आहे. इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून की आताच टाकलं तर त्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल. आणि पूर्णच मिक्स केल्याच्यानंतर वरून जर टाकलं तर त्यामध्ये व्यवस्थित मीठ मिक्स होणार नाही. कुठे मीठ कुठे कमी जास्त असं होते. त्यामध्ये इथं आपल्याला थोडंसं कमीच असं वाटत आहे बेसन पीठ त्यामध्ये. तर इथं आणखी आपल्याला वरून बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की ते छान असं आपलं वडीचं हे बॅटर तयार झालेलं आहे.
आपण पूर्ण पाणी काढून सुद्धा ते किती व्यवस्थित असं त्याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर इथं ना एक आपल्याला झाकण घ्यायचं आहे किंवा प्लेट घ्यायचं आहे किंवा तुम्ही जाळीही घेतली पोह्याची तरी चालेल. तर इथे ना तुम्ही बघू शकता की ह्या प्लेटला आपण व्यवस्थित असं छान तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. हे तेल लावल्यामुळं ना आपल्या ह्या वड्या खाली चिटकणार नाहीत, त्यामुळं आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. इथं आपल्याला छान प्रकारे असं हे बॅटर ना पूर्ण प्लेटवर पसरवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने सेमच पसरवून घ्यायचं, जेणेकरून की आपल्या पत्ताकोबीच्या वड्या हा लहान मोठ्या होणार नाहीत. तर तुम्ही इथं बघू शकतात की असं छान असं आपण हे बॅटर परतवून घेतलेलं आहे. तुम्हाला अगदी मी जवळून दाखवू शकते. अशाच प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. तर इथे ना आपण गॅसवर मगाशीच पाणी गरम करायला ठेवलेले होते. इथं बघू शकतात की आपल्या पाण्याला आता छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजे येत आहे. तर इथे ना आता आपल्याला हे प्लेटावर जे काढलेलं होतं ना आपण पत्ताकोबीचं ते बॅटरचं ते पसरवून घेतलेलं, ते आता या कढईमध्ये आपल्याला वरून असं ठेवायचं आहे. हे ठेवल्याच्या नंतर वरून आपल्याला एक परात किंवा मोठं प्लेट झाकण वगैरे असेल तर त्यानं व्यवस्थित असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. इथं गॅसची फ्लेम एकदम आपल्याला जास्त करायची नाही तर कमीच ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला वड्या एकदम छान अशा शिजल्या जातील. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला हे बॅटर जे आहे ना व्यवस्थित असं छान शिजलेलं आहे. तर हे शिजलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला ना एक बत्ती घ्यायची आहे, तिनं मध्ये असं घालून बघायचं आहे की आपलं बॅटर शिजलेलं आहे की नाही. तर हे ना त्यामध्ये घातल्याच्यानंतर तिला जर असं पीठ जर चिटकून जर आलं तर समजायचं की आपलं बॅटर हे शिजलेलं नाही. जर नाही आलं तर म्हणायचं की ते एकदम असं छान असं हे आपलं बॅटर आता शिजलेलं आहे. तर इथं बघू शकतात की आता ना आपल्याला ह्याच्या ना एकदम छान अशा थंड झाल्यावरच पण ह्या वड्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. सेम अशा छान छान अशा आपल्या इथं वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर ह्या वड्या व्यवस्थित जर आपण सेम बनवल्या तर त्या दिसायलाही छान होतील आणि आपण त्याचे गार्निशिंग पण व्यवस्थित करू शकता. अशाच प्रकारे ना आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे आपल्या छान अशा वड्या तयार आहेत. हे वड्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला ना मी अगदी जवळून दाखवते की या वड्या अशा साईजच्या तुम्हाला बनवायच्या आहेत. एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. तर तुम्ही जवळून बघू शकता की इथे छान अशा आपल्या वड्या बनलेल्या आहेत आणि ह्याची साईज पण तुम्ही बघू शकता. ती छान अशी जास्त जाड नाही आणि एकदम पातळही नाही. तर अशाच प्रकारे जर तुम्ही वड्या पूर्ण अशा बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे ना आता आपण पूर्ण वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता कढईवर आपण तेल गरम करून म्हणजे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसंच आपल्याला हे वडीचं सारण टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून समजेल की तुम्हाला आपलं तेल हे गरम झालेलं आहे की नाही. तर इथे आपण आता समजून जायचं की आपलं तेल हे गरम झालेलं आहे आणि जे आपण टाकलेलं होतं ते वडीचं ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तेलात राहिल्याच्यानंतर ते करपट म्हणजे करपू शकतं आणि त्यामुळे आपल्या वड्याचाही म्हणजे वड्याची टेस्ट ही करपट येऊ शकते. तर इथं एक एक करून आता आपल्या वड्या छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर ना आता आपण बघू शकता की छान अशा आपल्या तेलही गरम झालेलं आहे आणि वड्याही एकदम छान अशा तळल्या जात आहेत. तर इथे वड्या तळताना ना एकदम तुम्हाला कमी तळायच्या नाही, ते एकदम डार्क असा कलर येईपर्यंत त्याला तळायचं आहे, कारण की ते एकदम दिसायलाही छान दिसतील आणि खायलाही तितक्याच टेस्टी लागतील. तर तुम्ही इथं बघू शकतात की आता आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. तर त्याला ना एका प्लेटमध्ये अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण हा वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. तर अशाच प्रकारे ना आपल्याला दुसरी बॅच ही आपल्याला व्यवस्थित अशी ह्या वड्यांची तळून घ्यायची आहे. तर इथंही एक एक करून आता त्या तेलामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकतात की आपण ह्या वड्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे त्यालाही एकदम खरपूस छान अशा तळून घ्यायच्या आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात की छान अशा आपल्या वड्यानं तळलेल्या आहेत. तर हे वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता याचा कलर किती छान डार्क असा आलेला आहे. तर इथे ना
बघू शकतात की आपल्या तयार झालेल्या आहेत पत्ताकोबीच्या वड्या. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला चला तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.